त्या दिवशी ते तसं दाखवणार का तुम्ही तिथं वारे वारे एवढी गर्दी वगैरे असं दाखवण्याचं का रे बाबा नको. माझा तरुण तिथं इतक्या संख्येनं जमणार आहे, माता मावल्या जमणार आहेत, माझे शेतकरी बांधव जमणार आहे आणि डोळे फाकतील या पद्धतीनं विराट रूपानं जनसमुदाय जमणार आहे. मी का बोलू नाही? मी का माझ्या समाजाचा आशीर्वाद घेऊ नये? मी माझं मन, माझ्या समाजाच्या मागण्या, माझ्या समाजाचं दुःख विजय प्राप्त करण्यासाठी, सुख समृद्धी येण्यासाठी तिथं का पवित्र ठिकाणी मांडू नये? आणि वर्षातून आम्ही कधी नाही ते एकत्र राहिलो. खूप वर्षानंतर आमचे काहीच नसतं असलं, आम्हाला मेळावे नाही. प्रश्न असा आहे की ते वारे वारे उपोषणाला तसं वारे वारे गर्दीचं असं काही उत्तर देणार आहेत का दसऱ्या दिवशी तिथंच म्हणतो? त्याला माहीत, आता वेळेवर बघू. पण दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे, तर तुम्ही यावेळेला काही दसरा मेळाव्यातून राजकीय सीमोल्लंघन वगैरे करणार, काही तसं नियोजन कसं काय? थांबा ना बाबा, हो आणखी 12 तारखेवर रावण दहन बी असतं त्या दिवशी. दुसरा महत्वाचा विषय असा आहे की आता फक्त 4 वर्किंग डे राहिलेत असं वेगवेगळ्या प्रशासनाच्या वतीनं सांगितलं जातंय. नंतर आचारसंहिता लागणार आहे. हा, म्हणजे 8 तारखेला लागणार आहे असं म्हणतात. म्हणजे वर्किंग डे 4 राहिलेले आहेत. तर काल कॅबिनेटची मीटिंग झाली, कॅबिनेट झाली, तिथे जे काही निर्णय घेतले गेले या 4 दिवसात सरकार मराठ्यांना तुम्ही जे मागितलंय ते देईल असं वाटत नाही, अशी एक शक्यता दिसते, चर्चा आहे. तर निवडणूक ही आरक्षणाविना, तुमच्या मागणी विना पूर्ण करता न करता होईल अशी शक्यता दिसते का? त्याला नाविलाज आमचा. त्यांना पायावर दगड पाडून घ्यायचं असत. एवढ्या मोठ्या समुदायाला बाजूला सारून, एवढ्या मोठ्या आंदोलनाचं करोडोच्या संख्येने लोक उतारलेत आणि अर्धा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, त्यांना डावलून तुम्हाला जर वाटत असेल आम्ही मराठी सोडून मार्गक्रमण करू, तर ही त्यांची खूप मोठी चूक असणार आहे. आणि तुम्ही इथे येऊन झोपले बी, जर आचारसंहितेच्या आत नाही दिलं, झोपले बी. मागं बी एक साहेब होते, आता बी दुसरे साहेब आहेत, आता पुन्हा. हो, तुम्ही इथं येऊन एक चादर आणि एक चटई जरी आणली आणि रात्रंदिवस तरी उलथे पालथे पडले, आरक्षण नाही दिलं, खेळ खालास, शब्दच लिहून ठेवायचा. मग तुमचा राजकीय धिंगाणाच नादीच नाही लागायचा मराठ्यांच्या. तुम्ही आणि असं गोड बोलून तर फसवायचं नाही. कोणाशी गद्दारी करायची, मराठ्यांशी नाही करायची. चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले की सरसकट शक्य नाही, जी प्रमाणपत्र मिळाले, जी काही नोंदी मिळाले त्या नोंदीच्या आधारावर आता सोपं झालेलं आहे, त्यांना मिळेल. सरसकटचा अडचण म्हणतो. चंद्रकांत दादांना सांगतो, पाहिजे आम्हाला सरसकट. मराठा आणि कुणबी एकच आहे. का एक नाही आहे सांगा निकष? जर मराठा आणि कुणबी एक नाही आहे 83 क्रमांकानुसार, तर मग बाकीच्या ज्या पोटजाती उपजाती म्हणून घातल्या त्या कशाच्या आधारावर घातल्या? द्या उत्तर याचं. 50% वर 2% गेलं कसं? द्या याचं उत्तर. चला काढा ते बाहेर. त्याच्यात प्रगत जाती नाही आहेत का? काढा त्या बाहेर. काही जाती अशा आहेत की त्यात बसूच शकत नाहीत, पण मराठी बसू शकतात. किती जाती दाखवतो मला अशा की त्यांचे व्यवसायच असे आहेत की रोज हजारो करोड रुपयाचं टर्नओव्हर होतात. असे व्यवसायाचे काही जमाती त्यामध्ये आहेत, जे कधी मागासवर्ग आयोगाचे किंवा मागास सिद्ध होण्याचे निकषच पूर्ण करू शकत नाहीत. अशा पोट जाती म्हणून घातल्यात. घालताना काय म्हणून घातल्यात? साम्य आहे त्यांच्यात म्हणून. फक्त एवढाच शब्द एक, त्यांच्यात आणि यांच्यात साम्य आहे म्हणून घातल्या. काय 180 किंवा 150 पावणे 200 काय जी पूर्वीच्या जाती होत्या, आता 350 400 कसं काय झाल्या? मग मराठा आणि कुणबी एक, तुम्हाला 57 लाख नोंदी मिळाल्यात, तरी तुम्ही जर एक हे सिद्ध करू शकत नसाल, तुम्हाला मराठ्याला आरक्षणच द्यायचं नाही आहे. हैदराबादचे गॅजेट आहेत, हां, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, का लागू होत नाही? सगळे सोयरीची अंमलबजावणी का लागू होत नाही? 8000 पुरावे सापडलेत हैदराबादला, ते का लागू होत नाहीत? तुम्हाला का मराठ्यावर तुम्ही कोपलात एवढे? ज्या मराठ्यांच्या जीवावरती तुमचं राजकीय करिअर घडलं, ज्या मराठ्यांच्या जीवावरती तुम्हाला त्या खुर्च्या मिळाल्या, आज जे शान के साथ तुम्ही हसताय, ज्या गाड्यात मोठमोठ्या आलिशान गाड्यात बसताय, हे फक्त मराठ्यांच्या मतामुळे आणि मराठ्यांचे पोरं
आज आरक्षण मागतायत. आमच्यावरती काय वाईट वेळ आणून ठेवली तुम्ही ही विनाकारण गरज नसताना. आणि तुम्ही मराठ्यांना डावलून तुम्हाला वाटत असेल मराठा वेगळा ठेवू आणि यांना बाकीच्यांना जोडून आपण निवडणुका लढवतो, ही तुमची भूल आहे. त्यांचं म्हणणं असेल कायदेशीर अडचण होती, कायदेशीर अडचणी